लक्षवेधी क्रमांक 3 डॉक्टर परिणय फुके। 3 मागील अनेक वर्षापासून ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सोशल मीडियावरचा वापर किंवा गैरवापर किंवा अतिवापर ज्या प्रमाणात सुरू आहे ते कुठेतरी बंद करण्याची आवश्यकता आहे। ज्या प्रमाणात फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, स्नॅपचॅटवर मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी रील्स बनवून टाकतात, त्याच्यावर कुठेतरी बंधन आणणे फार गरजेचं आहे। हे अधिकारी या प्रकारचं वागणूक करतात जसे की संपूर्ण राज्य हे चालून राहिले असा प्रकारचा एक भास तयार करतात सामान्य नागरिकांवर की संपूर्ण त्या जिल्ह्याचा जर एखादा कलेक्टर असणार, एखादा SP असणार किंवा एखादा इन्स्पेक्टर असणार तर त्या पूर्ण भागाचं सर्वस्व तो आहे, या प्रकारचा एक भास सामान्य माणसांवर निर्माण केला जातो। सिंगम पिक्चर सारखं प्रत्येक गल्लोगल्ली आज पोलीस विभागातले सिंगम रील्सच्या माध्यमातून गल्लोगल्ली तयार झालेले आहेत आणि या सगळ्यांवर कारवाई करणे फार आवश्यक आहे। कुठेतरी या संदर्भातले नियम, कडक नियम करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे फार आवश्यक आहे। माझा या संदर्भात प्रश्न आहे, कारण या उत्तरामध्ये माझ्या पूर्ण लक्षवेधीचं संपूर्ण उत्तर आलेलं नाही आहे। पण महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1980च्या नियम 9 किंवा या कायद्यामध्ये किंवा या नियमांमध्ये मागील 3 वर्षापासून किती अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। आणि दुसरा माझा प्रश्न आहे की हे जे अधिकारी कर्मचारी जे सोशल मीडियाचा अतिवापर करतात आहे, गैरवापर करतात आहे, इंस्टावरती रील्स टाकतात आहे आणि या प्रकारे कुठेतरी सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे। या संदर्भात यांचा रील्स म्हणजे या सगळ्या रील्स बनवण्याकरता किंवा फेसबुक, इंस्टावर यांचा जे वापर होतं याच्यावर कुठे बंदी आणण्याकरता सरकार कायद्यामध्ये बदल करणार काय किंवा नवीन कायदे नियम आणणार काय? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सन्माननीय सदस्य डॉक्टर परिणय फुके यांनी अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधलं आहे। मुळामध्ये आपण जर बघितलं तर आपले जे सेवा नियम आहेत, ज्याला आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स म्हणतो, हे 1979 साली आपण तयार केले। 1979 साली सोशल मीडिया नसल्यामुळे या ठिकाणी तेव्हाचे जे माध्यम होते त्या माध्यमांमध्ये आपला कंडक्ट कसा असला पाहिजे या संदर्भातल्या तरतुदी याच्यामध्ये आहेत। पण सोशल मीडियाच्या संदर्भातल्या एक्सप्रेस तरतुदी या मात्र याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि सन्माननीय सदस्यांनी जे या ठिकाणी मांडलेलं आहे हेही खरं आहे की काही ठिकाणी याचा एक्सेसिव्ह उपयोग होताना दिसतोय। अनेक ठिकाणी सरकारचेच कर्मचारी सरकार विरोधी ग्रुपचे सदस्य झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, त्याच्यावर पोस्टिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वेळा सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्या ठिकाणी पोस्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक वेळा आपली जी ड्युटी आहे त्या ड्युटीलाही ग्लोरीफाय करताना त्या ठिकाणी ते दिसतात। आणि म्हणूनच या संदर्भात काही ना काही नियम करणं हे अत्यंत गरजेचं आहे। खरं म्हणजे सरकारची अपेक्षा ही आहे की सोशल मीडियावर आमच्या ऑफिसेसनी मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असलं पाहिजे, पण त्यातनं त्यांनी सिटीजन एंगेजमेंट केली पाहिजे। स्वतःचं ग्लोरिफिकेशन करण्याकरता या माध्यमांचा उपयोग करणं हे आपल्या सेवा शर्तींमध्ये बसत नाही। आणि म्हणूनच एकीकडे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांचा उपयोग हा जनतेशी कनेक्ट होण्याकरता आणि पब्लिक एंगेजमेंट करता वाढवणे या संदर्भात कारवाई करत असताना त्याच्यावर योग्य ते निर्बंध देखील असले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी अतिशय योग्य आहे। आम्ही ज्यावेळेस या संदर्भातला तपास केला त्यावेळी असं लक्षात आलं की पहिल्यांदा जम्मू काश्मीर सरकारने या संदर्भातले चांगले नियम तयार केलेले आहेत। गुजरात सरकारने देखील या संदर्भात चांगले नियम तयार केलेले आहेत। आता तर आपली जी लाल बहादूर शास्त्री अकॅडमी आहे लभासना, यांनी देखील या संदर्भात अतिशय कडक नियम तयार केलेले आहेत। आणि म्हणूनच आता महाराष्ट्रामध्येही आपले हे जे काही सेवा शर्तीचे अधिनियम आहे, रूल्स आहेत,
द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल्स 1979 याच्यामध्ये बदल करून आता जी वेगवेगळी माध्यमं आली आहेत या माध्यमांचा उपयोग, त्याच्यावरची वर्तणूक, त्याच्यावरची एंगेजमेंट या सगळ्याच्या बाबतीत अतिशय योग्य अशा प्रकारचे नवे नियम तयार करण्यात येतील। त्या नियमांना या सेवा शर्तीच्या नियमांचा भाग केला जाईल। त्या संदर्भात एक डिटेल अशा प्रकारचा GR हा काढला जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बेशिस्त वर्तन हे खपवून घेतलं जाणार नाही, हे या निमित्ताने मी लक्षात आणून देतो।